नमस्कार. मी सौमित्री भट आणि आपण पाहत आहात काव्य रसरंजन. चारधाम यात्रा एक विलक्षण अनुभव या मालिकेअंतर्गत आज भाग 5वा आपण पाहत आहात. त्यासाठी आपलं सगळ्यांचं स्वागत करताना मला अतिशय आनंद होत आहे, कारण आज मी आपल्याला घेऊन गंगोत्री धाम येथे जाणार आहे. गंगोत्री हे उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशी जिल्ह्यामध्ये आहे. म्हणजे गंगा नदीचं ते उगम स्थान आहे. आणि त्या ठिकाणी आता आपल्याला दर्शनासाठी म्हणून खूप सुंदर मंदिर आहे तिथे, आणि त्या मंदिरामध्ये दर्शनासाठी म्हणून जायचंय. तिथपर्यंत गाड्या जाणार होत्या, त्यामुळे प्रवासाचा असा काही म्हणजे चढाईचा काही प्रश्न नव्हता. तिथपर्यंत गाड्या जाणार होत्या आणि अर्थातच त्यामुळे प्रवास सुकर होता. यमुनोत्री धामपेक्षा गंगोत्री धामचा प्रवास निश्चितपणाने सोपा होता, कारण अगदी त्या मंदिराच्या जवळजवळ म्हणजे मोठी अशी कमान आहे, तिथपर्यंत आपल्याला जाता येतं. तशा पद्धतीने आम्ही तिथे पोहोचलो. जो सुरुवातीचा सगळा भाग आहे त्या ठिकाणी सगळी म्हणजे पूजेचं जे साहित्य असतं की फुलं फळं, नंतर लोकांना आता तिथे गंगोत्री धाम म्हणजे गंगा उतरी म्हणून गंगोत्री असं तिथे लोक साधारणपणे नेहमी म्हणत असतात. आणि मग तिथे जे भागीरथी म्हणतात तिथे तिला, ज्या ठिकाणी गंगा उगम पावलेली आहे, तर तिथे ती सुरुवातीला भागीरथी आहे. त्या भागीरथीचं पाणी घेण्यासाठी म्हणून कलश किंवा कॅन्स वगैरे अगदी 5-5, 10-10 लिटरच्या कॅन्स सुद्धा तिथे उपलब्ध असतात. तर या सगळ्याची ती मोठी बाजारपेठच आहे सुरुवातीला. आणि ते सगळं क्रॉस केल्यानंतर मग आपण त्या मंदिरापाशी जाऊन पोहोचतो. तर तिथे भरपूर गर्दी होती त्या दिवशी, आणि अतिशय उंचावरचं असं हे ठिकाण आहे. समुद्र सपाटीपासून 3415 मीटर इतक्या उंचीवरती हे ठिकाण आहे. पण तिथपर्यंत गाड्या जातात, आपली वाहनं जातात, आणि त्यामुळे वाहन कुठे ठेवायचे हा फार मोठा प्रश्न असतो. आणि एक अतिशय चांगली गोष्ट म्हणजे 3-4 प्रकारचे वाहनतळ आम्ही तिथे पाहिले, प्रचंड मोठे. कारण जर माणसांची गर्दी आपल्याला समोर दिसते आहे, तर त्यांना तिथपर्यंत आणणारी वाहनं पण नक्कीच आहेत तिथे. तर पण या सगळ्याची व्यवस्था खूप चांगली आहे. सगळ्याची नोंद वगैरे व्यवस्थित ठेवली जाते, त्यामुळे आपलं वाहन पुन्हा नंतर बाहेर काढताना सुद्धा काही प्रॉब्लेम येत नाही. तर अशा पद्धतीने सगळं जे काही पूजेचं साहित्य होतं ते आम्ही तिथून घेतलं. आणि भागीरथीचं पाणी घेण्यासाठी म्हणून वेगळ्या वेगळ्या आकाराच्या कॅन्स पण आम्ही सोबत घेतल्या. आणि मग मंदिराच्या दिशेने आम्ही जायला लागलो. शांत शुभ्र अशा अगदी रंगामधलं, म्हणजे पांढऱ्या स्फटिकामधलं ते मंदिर आहे. खूप मोठं नाहीये, पण अगदी रेखीव अशा प्रकारचं ते मंदिर पाहताना आम्हाला अगदी असं प्रसन्न वाटत होतं. आणि आज गर्दी खूप असल्या कारणाने तिथे पोलिसांना म्हणजे भरपूर काम होतं, कारण त्या गर्दीला आवर घालणं. आता आज इथे गर्दी त्या मानाने म्हणजे रांगा होत्या लागलेल्या, पण लोक झुंबड उडवत होते पुढे जाण्यासाठी म्हणून. तर अशा प्रकाराने तिथे लोक आत जाण्यासाठी म्हणून जास्त गर्दी करत होते. मोठे मोठे म्हणजे आम्हाला तिथे आता अगदी बर्फाची शिखरं सुद्धा दिसत होती. आणि त्या मंदिराच्या बाजूनीच भागीरथी नदी वाहते आहे. खळखळ खळखळ जो आवाज आहे, तो खळखळाट आपल्याला इतक्या उंचावर सुद्धा त्या मंदिराच्या समोर आपण उभं असताना तो पाण्याचा खळखळाट ऐकू येतो. त्याच्या तिथे त्या मंदिराच्या म्हणजे जवळ असलेल्या पाण्याच्या प्रवाहामधून आणखी पण अनेक काही गोष्टी अशा आहेत. पलीकडच्याही बाजूला वस्ती आहे थोडीशी. राजा भगीरथाने, इक्ष्वाकू वंशामधला हा जो राजा होता, त्या भगीरथ राजाने आपल्या पूर्वजांना मुक्ती मिळावी, सद्गती मिळावी यासाठी म्हणून ही जी भागीरथी आहे म्हणजे गंगा, त्यांनी स्वर्गामधनं खाली उतरवलेली होती. आणि मग ती खाली उतरून घेण्यासाठी म्हणून तिचा जो ओघ आहे, वेग आहे, तो प्रचंड मोठा आहे. तर तो झेपता यावा यासाठीची जी शिलाखंड आहे, तर त्या ठिकाणी बसून त्यांनी तपश्चर्या केलेली होती. आणि तिथे त्यांनी तो प्रवाह म्हणजे घेतलेला होता. तर तो जो खंड आहे तो पण आम्ही पाहिला. आणि त्या प्रवाहामध्ये आम्हाला असं सांगण्यात आलं की एक शंकराची अशी पिंड आहे, म्हणजे मोठं आहे ते लिंग. ती पिंड नेहमी नाही दिसत,
ज्या वेळेला पाणी कमी असतं तर त्या प्रवाहामध्ये ते स्वयंभू लिंग आहे असं म्हणतात, तर ते लिंग पण ते दिसू शकतं. आणि मग लोक तिथे अर्थातच खूप गर्दी करतात आणि मग त्याचं दर्शन घेतात. हे जे मंदिराची स्थापना झालेली आहे, तर हे मंदिर नेपाळी जनरल अमरसिंह थापा यांनी 18व्या शतकामध्ये तिथं ते बांधलेलं आहे. आणि त्या मंदिरामध्ये जी मूर्ती आहे गंगा मातेची, ती मूर्ती शंकराचार्यांनी तिथे स्थापित केलेली आहे. या मूर्तीबरोबर आणखी पण यमुना, सरस्वती, लक्ष्मी अशा प्रकारच्या, अन्नपूर्णा यांच्या सुद्धा तिथे मूर्ती त्या मंदिरामध्ये आम्ही पाहिल्या. गर्दी खूप होती, पण आतमध्ये जाऊन आम्ही दर्शन घेतलं. गंगा मातेची ओटी भरली, मूर्ती स्वरूपामध्ये तिथे ती पाहायला मिळाली. तर अगदी असं सुंदर ते रूप पाहताना खूप छान असं प्रसन्न वाटत होतं. मग दर्शन छान झालं मंदिरामध्ये आणि मग आम्ही बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर मंदिराच्या आजूबाजूचा परिसर हा अतिशय नयनरम्य, म्हणजे हिमालयामध्ये हा जो पहाडी भाग आहे सगळा, तर तिथे आपण कुठंही नजर उचलून वरती पाहिलं की सुंदरता फक्त आपल्या समोर उलगडली जाते वेगळ्या वेगळ्या प्रकारे. आणि मग त्या ठिकाणी की मन आपलं अतिशय रमून जातं. गंगेचं जे मंदिर आहे, हे जे मंदिर आहे त्याच्यापासून अजून थोडं उंचावर गंगोत्री म्हणून ठिकाण आहे की जिथे गंगेचं उगम प्रत्यक्षामध्ये झालेलं आहे. तर त्याला गौमुख असं म्हणतात. तो ग्लेशियर आहे आणि गायीचं जसं मुख असतं की नाही, तर तशा प्रकारचा आकार आहे त्याचा. आणि तो म्हणजे अजूनही कायम हे आहे तसाच. तर लोक तिथपर्यंत जातात, काही लोक जातात, पण सगळ्या लोकांना तिथपर्यंत जाणं हे दुर्गम आहे, खूप उंचावरती आहे, त्यामुळे सगळ्यांना जाणं जमत नाही. आम्ही सुद्धा त्या दिशेने 4 पावलं चाललो आणि मग नंतर हात जोडून पुन्हा माघारी आलो. मग त्या शिवलिंगाचा कुठे खडक आपल्याला दिसतो आहे का प्रवाहामध्ये, हे पण आम्ही थोडंसं शोधायचा प्रयत्न केला, पण आम्हाला काही तो दिसू शकला नाही. मग गंगोत्री धाम मातेचं ते दर्शन झालं. तिथून बाहेर पडल्यानंतर काळभैरवाचं तिथे मंदिर आहे. मग त्या मंदिराचं सुद्धा आम्ही तिथे जाऊन दर्शन घेतलं. आणि गर्दी इतकी प्रचंड तिथे झालेली होती त्यावेळेला की म्हणजे चहूबाजूंनी पोलीस तिथे आवरत होते त्या गर्दीला. हे पण एक दृश्य तिथे दिसलं. पण हा खळाळता प्रवाह बाजूनी जाणारा, त्या ठिकाणी त्या प्रवाहाला नमस्कार करताना आम्हाला अगदी धन्य वाटत होतं, कारण नुकतंच आमचं यमुनोत्री धाम दर्शन झालेलं होतं. आणि आज 4 धाम यात्रेमधलं दुसरं धाम म्हणजे गंगोत्री धाम, याही ठिकाणी आम्हाला अतिशय सुंदर असं दर्शन प्राप्त झालेलं होतं. आता हे जे सगळं आम्हाला तिथून दिसत होतं की निसर्गाचं रौद्र रूप आहे ते, की त्याचं आपल्याला म्हणजे आपण भान विसरून जातो, मोह वाटत असतो, पण तरी सुद्धा ते रौद्र आहे. आणि मग अपरिहार्यपणे एक विचार असं सगळ्यांच्याच मनामध्ये येतो की आज आपण की एवढी वाहनं म्हणा किंवा इतर साधनं म्हणा सगळी आपल्या हाताशी आहेत, आणि तरी तिथपर्यंत जाताना आपल्याला असं अगदी जिंकल्यासारखं वाटतं की वा वा, आपलं हे सगळं पूर्ण झालं, बघून झालं, आपण इथपर्यंत येऊ शकलो. रस्ते बांधलेले आहेत की या संपूर्ण मार्गामध्ये रस्ते खरोखर चांगले आहेत, की ज्या ठिकाणी नेहमी ते कडे वगैरे कोसळतात किंवा काहीतरी लँडस्लाईड वगैरे होतं, तर अशा पद्धतीने मग तिथे रस्ते खराब झालेले असतात. पण एकूणामध्ये हा जो महामार्गच आहे तो अतिशय सुंदर व्यवस्था आहे. मग हे असं असताना सुद्धा की आपल्याला हे कठीण वाटतं. मग आपले जे पूर्वी ऋषीमुनी होते ज्यांनी तिथे तपश्चर्या केली, पांडव सुद्धा त्या मार्गाने गेले, मग त्यांना नसतील का बरं या अडचणी आल्या? म्हणजे मग हा सगळा विचार करताना या लोकांची थोरवी आणि आपलं खुजेपण एवढंच फक्त आपल्या लक्षात येत राहतं आणि मग आपण पुन्हा पुढचं पाऊल टाकतो. मग गंगोत्री धाम इथून परतताना मग आम्ही तिथे तो नदीचा जो प्रवाह आहे म्हणजे भागीरथी नदी, तिथं आता भागीरथी ते नाव पडलेलं आहे कारण भगीरथ राजांनी भगीरथ प्रयत्नांनी खूप प्रयत्न केली, प्रयत्नांची पराकाष्ठा केली, मोठं त्यांनी तप केलेलं होतं. सोपी नव्हती ना ही गोष्ट त्याच्यासाठी. तर हे सगळं करून
ती पृथ्वी तलावरती उतरलेली जी आहे गंगा, तिला तिथे भागीरथी असं म्हटलेलं आहे. आणि मग पुढे ज्या वेळेला अनेक नद्यांचा संगम होतो, अनेक नद्या येऊन तिला मिळतात, तर साधारणपणाने देवप्रयागच्या पुढे तिला गंगा हे नामाभिधान मिळतं. तर हे जे भागीरथीचं जल आहे हे आता आम्हाला घ्यायचं होतं. म्हणून मग आता आम्ही खाली उतरताना पाहिलं तिथे की नदीचा प्रवाह खळाळता अक्षरशः. म्हणजे आपण जेव्हा त्याच्याकडे पाहतो, त्याकडे पाहताना असं वाटत असतं म्हणजे चक्कर येते, गरगरल्यासारखं होतं. एवढा तो खळखळाट खळखळाट वाहते ती नदी पुढे. त्याला तिथे मोठे साखळदंड सुद्धा बांधलेले आहेत. या वेगवान पाण्यामध्ये आम्ही त्या पायऱ्या उतरून खाली गेलो. पाय बुडवताना असं अक्षरशः लक्षात येत होतं थंडगार पाणी. आता ग्लेशियर्स मधून येणारं ते पाणी, त्यामुळे अक्षरशः बर्फासारखं गार होतं. पाय बुडवले तिथे, डोक्यावरती पाणी थोडंसं घेतलं, हाताने तोंडाला डोळ्याला, आणि मग अगदी समाधानाने नमस्कार केला त्या भागीरथीला, आशीर्वाद घेतले तिचे, आणि मग ते पाणी भरायला सुरुवात केली. आम्ही बरोबर आणलेल्या कॅन्स होत्या, त्याचं तोंड लहान, आता त्याच्यामध्ये पाणी भरताना तो खळाळ नदीचा ते काही जमत नव्हतं. माझ्या मेहुण्यांनी मात्र अगदी प्रयत्नांची पराकाष्ठा करून सगळ्यांचे कॅन्स व्यवस्थितपणाने भरून दिले. आमच्या बरोबर राजाभाऊ देशपांडे म्हणून आमचे एक स्नेही होते बरोबर. तर त्यांनी, ते म्हणजे जगन्मित्र आहेत, त्यांनी आपल्या मित्रांसाठी, सुहृदांसाठी, नातेवाईकांसाठी कबूल केलेलं होतं भागीरथी तुमच्यापर्यंत आणून देणार म्हणून. आता नाव पण राजानं, आम्ही गमती गमतीमध्ये आमची आधुनिक राजा भगीरथ असं त्यांना म्हणत होतो. आणि त्यांनी खरोखर भरपूर ते जे आहे भागीरथी जल ते स्वतः बरोबर घेतलं. आम्ही सगळ्यांनी पण ते गंगाजल, भागीरथीचं जल स्वतःच्या बरोबर घेऊन आणि मग तिथून आम्ही निघालो. अर्थातच त्या जलामध्ये दैवी गुण आहेत, हे तर आपण नाकारू शकत नाही. जरी ते जल भरून घेत होतो त्यावेळेला आम्हाला असं वाटलं की अरे पांढरट जरासं दिसतंय का, पण ज्या वेळेला ते स्थिरस्थावर झालं त्यावेळेला एकदम नितळ, संपूर्णपणाने क्लिअर, पूर्ण. याच्यामध्ये औषधी गुण सुद्धा आहेत अर्थातच, त्यामुळेच त्याला तीर्थाचा दर्जा मिळालेला आहे. आता आम्ही उत्तर काशीकडे परत निघालो आणि हर्षिल व्हॅलीचा जो भाग लागतो त्या दरम्यानच्या प्रवासामध्ये अतिशय सुंदर, म्हणजे उत्तराखंडमधला हा संपूर्ण निसर्गरम्य असा भाग आहे. सगळ्यात सुंदर हा प्रदेश आहे. त्यानंतर तिथे असलेले जे असे सुंदर देखावे, झरे, वाहणारी नदी, तिला सुद्धा असा फार वेग नाहीये तिथे, म्हणजे हे पण असं क्वचितच पाहायला मिळालं त्याच ठिकाणी. आणि मग त्यामुळे ती रमणीयता वाढलेली आहे त्या दृश्यांची तिथली. इतकं सुंदर दृश्य दिसत असताना चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी तो भाग वापरला जात असेल तर यात काही नवल नाहीये, नाही का. पर्यटकांनाही म्हणजे आकर्षित करणाराच तो भाग आहे. आता हे सगळं बघत असताना गंगोत्री मार्गावरती आम्हाला आणखी एक छान असा म्हणजे भाग बघायला मिळाला की तो मनेरी किंवा खेडी वॉटरफॉल. तर हा जो आहे तो बघत असताना एवढ्या वेगामध्ये ते पाणी पडत होतं की त्याचे तुषार अलीकडच्या बाजूला आम्ही उभे होतो तर आमच्या अंगावरती उडत होते, की इतका जोरदार त्याचा प्रवाह होता. आणि तिथून पुढे साधारणपणे 14 किलोमीटर अंतरावर त्याचं तिथे एक धरण सुद्धा आहे बांधलेलं, अशी आम्हाला माहिती मिळाली तिथे. आणि मग ते सगळा त्याचा अनुभव घेत असताना आम्ही पुढे पुढे जात होतो. हे जे ठिकाण आहे म्हणजे हर्षिल व्हॅली, हा जो सुंदर भाग आहे तो समुद्र सपाटीपासून 2620 मीटर उंचीवर आहे. आणि भागीरथी नदीच्या किनारी असे गगनचुंबी पहाड दोन्ही पण बाजूनी, म्हणजे मस्त वाटत होतं अगदी. पण मग याला मिनी स्वित्झर्लंड असं म्हटलं जातं. तिथल्या त्या प्राकृतिक म्हणजे नैसर्गिक सौंदर्य तिथलं जे आहे त्यामुळे त्याला असं म्हटलं जातं. तर ते या भागाला पूर्वी म्हणजे हरिशिला असं नाव होतं, पण मग नंतर ते कालौघामध्ये त्याचं हर्षिल अशा प्रकारे नाव झालं, अशी आम्हाला तिथे माहिती मिळाली. म्हणजे हा जो हर्षिल व्हॅलीचा नयनरम्य परिसर आहे
तो नजरेमध्ये साठवत आम्ही पहाडी बक्सवर परत आलो आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी आमचा प्रवास गुप्त काशीकडे सुरू झाला. आता उत्तर काशीला आम्ही जाऊन आलेलो होतो, तर मी तुम्हाला सांगितलं आधीच्या भागामध्ये की उत्तर काशी आणि गुप्त काशी या दोन्ही ठिकाणी काशी विश्वेश्वराचं दर्शन घेतल्याशिवाय हा जो चारधामचा जो काय आपला भाग आहे यात्रेचा हा पूर्ण होत नाही. त्यामुळे याही ठिकाणी गुप्त काशीला सुद्धा यात्रेकरूंची ही भरपूर गर्दी होती. आता हा आमचा प्रवास 220 किलोमीटरचा होता आणि एवढा मोठा 220 किलोमीटरचा हा प्रवास, त्याला भरपूर वेळ पण लागणार होता. त्यामुळे आम्ही लवकरच निघालेलो होतो. वाटेत मंदाकिनी नदीचं दर्शन घेतलं. आता गुप्तकाशी हे उत्तराखंड इथलं प्रसिद्ध तीर्थ हे केदारनाथ धाम याच्या जवळच आहे. म्हणजे आता इथून पुढचा आमचा जो आहे डेस्टिनेशन ते केदारनाथ धाम हे होतं, हे सरळ आहे. 1319 मीटर उंचीवर मंदाकिनी तटावरती हे मंदिर आहे गुप्तकाशीचं. स्थापत्य शैली नेहमीप्रमाणे उत्तराखंडामध्ये सगळीकडे जशी असते त्याच प्रकारची आहे. आणि या ठिकाणाला छोटी काशी असं पण म्हटलं जातं. ते काशी वाराणसी प्रमाणे गुप्त काशीचं मंदिराचं सुद्धा खूप मोठं तिथे महत्व आहे. आणि या ठिकाणी प्राचीन विश्वनाथ मंदिर हे मंदिर आम्ही तिथे गेलो तर त्या ठिकाणी दर्शन घेतलं. आणि आणखी एक मंदिर आहे अर्धनारीश्वर मंदिर म्हणून, आणि समोर एक कुंड आहे. या दोन्ही मंदिरे शेजारी शेजारी आहेत आणि त्याच्या समोर कुंड आहे. त्या कुंडाचं नाव आहे मणिकर्णिका कुंड. तर आधी दर्शनाला गेल्यानंतर सुरुवातीला आम्ही जे दर्शन घेतलं तर ते गुप्तकाशीचं जे मंदिर महत्वाचं विश्वनाथ मंदिर, त्या मंदिरामध्ये आम्ही गेलो. तिथे आम्हाला अशी कथा सांगितली गेली की महाभारत काळामध्ये ज्या वेळेला लढाई वगैरे पूर्ण झाली त्यानंतर पांडव त्यांनी जिंकली ती लढाई, त्यांनी राज्य वगैरे पण केलं, ते वानप्रस्थाला निघाले. आणि त्यानंतर वानप्रस्थाला निघालेले असताना त्यांच्या मनामध्ये की ही जी भावना होती की आपल्या हातून काहीतरी आपल्या बांधवांची, गुरुजनांची, आप्तांची म्हणजे नाही म्हटलं तरी हत्या झालेली आहे, तेव्हा त्यामुळे आपल्याला हे काहीतरी आपण पापकर्म केलेले, त्याच्यातनं मुक्ती मिळायला पाहिजे. म्हणून मग शंकरांचं दर्शन घेण्यासाठी, महादेवाचं दर्शन घेण्यासाठी ते आलेले. तेव्हा ते इथे गुप्तकाशीमध्ये आले होते. गुप्तकाशीला आधी आल्यानंतर महादेवांनी काही त्यांना दर्शन दिलेलं नाही, ते तिथे गुप्त झाले म्हणून गुप्तकाशी असं याचं नाव पडलं. मग हे गुप्तकाशीचं जे मंदिर आहे तिथे आम्ही मंदिरामध्ये आत गेलो. छान आहे ते मंदिर, छोटंसंच आहे. प्रवेशद्वारावरती नेहमीप्रमाणे असं म्हणजे छोटं प्रवेशद्वार आहे, दोन्ही बाजूला द्वारपाल वगैरे. आम्ही अगदी नतमस्तक होऊन आतमध्ये गेलो. आत गेल्यानंतर दर्शन घेतलं निवांतपणाने. तिथे अभिषेक चाललेला होता, छान दर्शन झालं. तिथून बाहेर आल्यावर शेजारच्याच बाजूला म्हणजे भागामध्ये असं एक थोडंसं 10-15 पावलं अंतरावरती तिथे आणखी एक मंदिर आहे छोटंसं. आणि त्या मंदिरामध्ये मग आम्ही गेलो की ते मंदिर तिथे वरती लिहिलेलं होतं की अर्धनारीश्वर मंदिर. तर हे नाव असं का बरं दिलेलं असेल, आमची उत्सुकता ताणली गेलेली होती. आतमध्ये आम्ही गेलो. आतमध्ये गेल्यावरती आम्हाला तिथे माहिती मिळाली की हे अर्धनारीश्वर असं का म्हटलेलं आहे या मंदिराला. तर आता आम्ही नुकतेच ज्या मंदिरातून आलेलो होतो ते गुप्तकाशी, तिथे महादेव गुप्त झाले पांडव आल्यानंतर. आणि मग गुप्त झाल्यानंतर पार्वती देवीला हे फार खटकलं मनामध्ये. आणि मग तिने शंकरांना सांगितलं की का हो तुम्ही असं करता, की पांडवांना पश्चाताप झालेला आहे ना, आणि ते अगदी चांगल्या मनाने तुमचं दर्शन घ्यायला इथे आलेले आहेत, तर तुम्ही दर्शन न देता इथून का बरं निघून जात आहात. गुप्त झाले ना, ते दर्शन दिलं नाही. मग ते पार्वतीला खटकलेलं होतं. म्हणून माता पार्वतीनी, आता ते कसं आपण म्हणतो त्याप्रमाणे आईचं मन आहे की नाही, माता आपण म्हणतो ना, माता पार्वती. मग तिने असं म्हटल्यानंतर
भगवान शंकर महादेव हे म्हणणं पटलं मातेचं. ते म्हणाले ठीक आहे दर्शन देऊया, पण दर्शन पूर्ण नाही. मग दर्शन कशा स्वरूपात दिलं तर अर्धनारीश्वर. तर हे तिथे अर्धनारीश्वर रूप आहे. पांडवांना पुढे केदारधामी गेल्यानंतर दर्शन मिळालं शंकरांचं, पण इथं जे दर्शन झालं ते म्हणजे अर्धनारीश्वर जे आहे ते खरोखरच इतकी रम्य मूर्ती आहे. ती छोटीशीच आहे, पण त्याचा उजवा अर्धा भाग जो आहे तो शंकर महादेवाचा शंकरांचा आहे. मग शिवशंकराचं जे रूप आहे म्हणजे अगदी अर्धचंद्र आपल्याला तो दिसतो, गंगा येते आहे जटांमधून, हातामध्ये त्रिशूळ, त्यानंतर अंगावर सगळे रुद्राक्षांच्या माळा वगैरे, असं हे जे रूप आहे हे भगवान शंकरांचं रूप आपल्याला दिसतं. आणि हे उजवा भाग झाला. आणि डाव्या बाजूला पार्वती मातेचं रूप दिसतं आपल्याला. मग पार्वती मातेचं जे रूप आहे ते सुंदर अलंकृत असं ते रूप आहे की नाकामध्ये नथ आहे, भाळे कुंकवाचा टिळा आहे, आणि त्यानंतर संपूर्ण अगदी व्यवस्थित अशी अलंकृत ती मूर्ती, साडी जरी काठीची नेसलेली वगैरे सुंदर मूर्ती आहे. आपलं भान अगदी हरपून जातं. मग तिथे गेल्यानंतर तिथे एक आणखीन आम्हाला काळ्या रंगामधली गणेशाची पण सुंदर मूर्ती दिसली. ती डाव्या बाजूला होती. मध्ये हे अर्धनारीश्वर, आपण त्याला अर्धनारी नटेश्वर असंही खूप ठिकाणी म्हटलं जातं, अर्धनारीश्वर मंदिर. आणि त्याच्या उजव्या बाजूला पांडवांनी त्यांच्या जवळची जी शस्त्र होती ती तिथं ठेवलेली होती. त्याच्याबद्दल पण आम्हाला माहिती मिळाली. मग हे दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर माझ्या मनामध्ये असा विचार आला की उत्तर काशी येथे जे दर्शन झालेलं होतं शिवशंकराचं, की तिथे समोर शक्ती म्हणजे पार्वती ही शक्ती रूपामध्ये आणि पाठीमागे जे शिव ते सौम्य रूपामध्ये होते. आणि या गुप्त काशीमध्ये आल्यानंतर बरोबर उलट झालेलं आहे की इथे शंकर जे आहेत ते सौम्य रूपात नाहीत, ते रुद्र रूपातच आहेत. पण माता पार्वतीने जेव्हा सांगितलं म्हणजे तिचं सौम्य रूप आहे ना तिथे, म्हणजे अगदी बरोबर दोन्ही पण. म्हणजे आपल्या पुराण काळामधल्या ज्या काही कथा आपण वाचतो किंवा इतर जो काही आध्यात्मिक भाग वाचतो कथांचा, त्याच्यामधून जे आपल्या नजरेसमोर येतं ते सगळं माझी म्हणजे विचाराची आवर्तनं जी होती ती तिथे सगळी सुरू झालेली होती. की खरंच की हे जे आहे म्हणजे माता पार्वती आणि शंकर म्हणजे पुरुष आणि प्रकृती यांचा मिलाफच बघायला मिळाला की नाही एक प्रकारे तिथे. आपल्या बऱ्याचशा आरत्यांमध्ये वगैरे किंवा माहिती आपल्याला जी मिळते आपल्या आराध्य दैवताची, त्यामधून सुद्धा आपल्या नजरेसमोर जे दिसतं रूप या देवीचं ते कसं असतं, त्याच्यामध्ये वर्णन कसं आहे केलेलं. वामांगी रखुमाई, वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा. म्हणजे वाम डाव्या बाजूला नेहमी शक्ती स्थित आहे. आपल्या आराध्य देवताच्या डाव्या बाजूला शक्ती स्थित आहे हे आपल्याला नेहमी दिसतं. जसं इथे सुद्धा दिसलं की डाव्याच बाजूला आहे जे काय होतं मंदिर ते पार्वतीचं ते एकत्र त्यांचं झालेलं. आणि त्याच्या आधी सुद्धा शक्ती आणि शिव म्हणजे पुरुष प्रकृती हे सगळं तिथे दिसलेलं होतं. आणि मग मला रामरक्षेमधले सुद्धा सुरुवातीला आहे की नाही की सीता शक्ती म्हणजे शक्ती आहेच आहे. मग या शक्तीचं रूप शिवाचं रूप हे सगळं नजरेत साठवून आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला आता सुरुवात करणार होतो. मग आता इथे पांडवांना दर्शन झालं, त्यांच्याबरोबर आम्हाला सुद्धा दर्शन झालं. या मंदिराच्या समोर आणखी एक आम्हाला खूप छान भाग बघायला मिळाला, तो म्हणजे मणिकर्णिका कुंड. तर हे जे कुंड आहे तिथे एका बाजूला गंगा आणि दुसऱ्या बाजूला यमुना यांचे प्रवाह बाहेर येताना दिसतात. तर हे जे प्रवाह आहेत ते एका बाजूला हत्तीच्या मुखामधून येते ती यमुना आणि गायीच्या मुखातून येते ती गंगा. आणि हे जे कुंड आहे मग तिथे पण लोक आपल्याबरोबर गंगा आणि यमुना यांचं पवित्र जल हे घेतात, तिथे स्नान करतात, निदान पाय तरी धुवून घेतात आणि मग पवित्र होऊन मग नंतर या मंदिरांमध्ये जाऊन दर्शन घेतलं जातं.
तर हे पण मणिकर्णिका कुंड तिथे पाहायला मिळालं. तिथे सुद्धा खूप मोठ्या रांगा होत्या आणि याही ठिकाणी निसर्ग सौंदर्य होतच, तेही नजरेमध्ये साठवून घेत आम्ही निघालो. आता या ठिकाणी आणखीन खूप छान गोष्ट झालेली होती की आमच्याबरोबर आमची जी सखी होती वसू, डॉक्टर वसू, तर हिनी 12 ज्योतिर्लिंग तिची पूर्ण झालेली होती आता या यात्रेदरम्यान. त्यामुळे मग तिने तिथे पूजा केली, त्या दोघा उभयतांनी तिथे पूजा केली आणि आम्ही सुद्धा अगदी भक्तिभावाने हात जोडले की खूप मोठा टप्पा त्यांनी हा गाठलेला होता. त्यामुळे मग आम्हाला अगदी प्रसन्न असं जे वातावरण आहे ते तेज आणि शक्ती यांचा मिलाप बघायला मिळालेला अर्धनारीश्वराचे ते स्वरूप डोळ्यामध्ये साठवून घेत आम्ही तिथून बाहेर निघालो. आणि मग आता गुप्त काशीला मुक्काम करून उद्याला आम्हाला पुढच्या प्रवासासाठी निघायचं होतं. तर पुढचा प्रवास हा जो आमचा होता तर उद्याचा केदारनाथ धाम या ठिकाणी आम्हाला निघायचं होतं. आजचाही प्रवास आमचा खूप मोठा झालेला होता आणि आज ज्या ज्या काही आम्ही ठिकाणांना भेटी दिलेल्या होत्या, ज्या ज्या धामांचं दर्शन घेतलेलं होतं, या सगळ्या पवित्र तीर्थक्षेत्रांचं नजरेसमोर येत होतं. आणि गंगोत्री धामामध्ये तर की त्या भगीरथानी जे काय कष्ट घेतलेले होते गंगा पृथ्वी दलावरती उतरवण्यासाठी, म्हणून आज सुद्धा आपण की जर कोणी एखाद्या कामासाठी खूप कष्ट घेतले तर त्याला आपण म्हणतो ना की भगीरथ कष्ट घेतले, भगीरथ प्रयत्न केले, असं आपण म्हणजे भगीरथ हे नाव आहे खरं त्याचं नाम आहे, पण ते आपण विशेषणासारखं वापरतो. म्हणजे हे जे आहे हे सगळी विचारांची आवर्त माझ्या मनामध्ये येत होती. आणि मग आता हे कवितेमध्ये कसं उतरलं ते आता आपण पाहूया. या कवितेचं नाव आहे भागीरथी. अर्थातच ही जी आजची कविता आहे ही काव्यरचना मी त्या थोर राजा भगीरथाला समर्पित करते आणि त्याला वंदन करून या काव्याचं वाचन करते. कवितेचं नाव आहे भागीरथी. इक्ष्वाकू वंशातील राजा भगीरथ होता थोर, झाले त्याचे नाम विशेषण कर्मे त्याच्या घोर, हो कर्मे त्याच्या घोर. किती असावी अतूट निष्ठा प्रयत्नावरी पहा, त्याचे मिळते सुरम्य फळते गंगा सांगे आहा, हो गंगा सांगे आहा. भगीरथ यत्ने येई पृथ्वीवर म्हणून भागीरथी, झुकविती माथा त्याचे पुढती महारथी अतिरथी, हो महारथी अतिरथी. निश्चयास त्या मिळते बळ हो ऐकुनी ऐशा कथा, वाट असू दे कष्टाची पण दूर जातसे व्यथा, हो दूर जातसे व्यथा. आता हे महत्वाचं आहे. नव्या पिढीला सांगू आपण मर्म अशा कथांचे, संकेत कळू दे त्याच्या मागील तत्वाचे निप्रथांचे. इथे मला एक विशेष सांगायचे की आपल्या संपूर्ण संस्कृतीतून आपल्याला पुराण यामधून आपल्याला ज्या काही कथा मिळालेल्या आहेत आपल्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत, त्या सगळ्या मौखिक रीतीने आपल्यापर्यंत आलेल्या आहेत. आणि या भाकड कथा नाहीये, याच्या मागे काहीतरी तत्व आहेत, त्याच्या मागे काहीतरी प्रथा आहेत, त्याच्यामधून आपल्याला खूप मोठा बोध मिळू शकतो. आणि हा आपला खरं म्हणजे सांस्कृतिक वारसा आहे की ज्याचा आपल्याला अभिमान वाटायला पाहिजे आणि आपण तो पुढच्या पिढ्यांपर्यंत न्यायला पाहिजे. कारण यामधून जर आपल्याला काही शिकायला मिळणार असेल, आपल्या पुढच्या पिढीला जर शिकायला मिळणार असेल तर खरोखरच हे पुढेपर्यंत पोहोचवणं हे आपलं काम आहे. कारण आपल्यापर्यंत हे जे आलेलं आहे ना, तर मला वाटतं की हे देणाऱ्याचे हजारो हात आहेत खरंच, पण घेणाऱ्याची म्हणजे आपली झोळी इथे दुबळी पडायला नको, एवढंच मला या आणखी शेवटच्या कडव्यात सांगायचंय. समृद्ध आपुला इतिहास हा देई नित्य धडा, देणाऱ्याचे हात हजारो ना ठरो पदर तो कडा, ना ठरो पदर तो कडा. धन्यवाद.
आजचा हा भाग आपल्याला आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जरूर कमेंट बॉक्समध्ये आपली कमेंट टाकायलाही विसरू नका. पुन्हा भेटूया पुढील भागामध्ये. धन्यवाद.